त्याची नशेली नजर अजूनही तिच्यावर स्थिर होती. त्याच्याकडे न बघून सुद्धा तिला जाणवत होतं म्हणून तिच्या गालावर भीतीयुक्त लज्जा पसरली होती. तो एक पाऊल पुढे पुढे येऊ लागला तशी तिची अजूनच धडकी भरायला लागली. ओठ घट्ट एकमेकांवर दाबून तिच्या आत होणारी थरथर थांबवण्याचा प्रयत्न करू लागली. एकटी एकटीच सेल्फी काढत होती का? असं वाटलं नाही चला आता आपलं लग्न झालेलं आहे, हक्काचा नवरा आपल्यासोबत आहे, त्याच्यासोबत एक सेल्फी काढावा? पण नाही, डोक्यात तसं काही येतच नाही. तो नॉर्मल हसत तिच्या 2 पावलावर पडलेला मोबाईल उचलून घेत म्हणाला. तशी ती लाजून हसत कावऱ्या बावऱ्या नजरेने इकडे तिकडे बघू लागली. हसूसुद्धा येत होतं आणि भीतीसुद्धा वाटत होती. कारण आता तो तिच्या खूपच जवळ उभा होता आणि ज्याची भीती होती ते पुढच्या क्षणी घडलं सुद्धा. त्याने एका हाताने तिच्या नाजूक कमरेला विळखा घालून जवळ ओढलं होतं. तसं तिने मान दुसरीकडे वळवत तोंडावर अलगद तिरका हात ठेवून लाजू लागली. तुझ्यापासून आता 1 सेकंडसुद्धा लांब राहायचं नाहीये. मला तर आता कुठला फंक्शनसुद्धा अटेंड करायची इच्छा नाहीये. फक्त तू आणि मी बस. तो किंचित झुकून तिच्या कानाच्या पाळीला ओठ लावत हळुवारपणे एक एक शब्द बोलत होता. तिने श्वास रोखून डोळे घट्ट बंद केले. घागरा तिने हातात घट्ट धरून घेतला. कंठ दाटून ती स्वतःचे श्वास रोखण्याचा प्रयत्न करत होती. बोलताना त्याच्या ओलसर ओठांचा स्पर्श तिच्या कानाच्या पाळीला होत होता. तसं तसं तिच्या अंगावर सरसर काटा पसरू लागला. त्याचा स्पर्श आत्तापासूनच नसनसात भिनून उत्तेजित करून जात होता. त्याने तिच्या पोटावर दाब देत तिला अजून मागे ओढलं. तशी ती त्याच्या भारदस्त छातीवर तिची पाठ जोरदारपणे टेकली गेली. तेव्हा कुठे तिने रोखून धरलेला श्वास सोडला आणि जोरजोरात श्वास घेत पोटावर असलेला त्याच्या हातावर हात ठेवून घट्ट आवळून धरते. त्याच्या राकट हाताची जादू तिच्या अंगावर एक वेगळ्याच प्रकारे तिला जाणवू लागली होती. जास्त स्पर्शाच्या भाषेची ओळख नव्हती, पण जसं त्याच्यासोबत नातं जुळलं तसं त्याच्या स्पर्शाची भाषा किती ओळखीची वाटत आहे हे तिला जाणवत होतं. असा स्पर्श कधीच कोणासोबत तिला जाणवला नव्हता. तो स्पर्श फक्त त्याच्यासोबत ती अनुभवत होती. ह्यालाच तर म्हणतात प्रेम. त्याने त्याची मान किंचित तिच्या मानेवर स्थिर केली आणि तिच्या नाजूक कोवळ्या मानेवर त्याची नाक घासत तिचा सुगंध श्वासास भरून घेऊ लागला. तसं तिने दोन्ही खांदे वर घेत मान पुढे घेण्याचा प्रयत्न करू लागली. अंगावर काटा पसरला होता. ते दार उघडं. ती अडखळत घशातून आवाज काढत बोलतच होती की त्याने पोटावरचा हात लूज केला आणि तिच्या केसांवर अलगद होठ टेकवले. तसे तिचे वाढलेले श्वास हळूहळू नॉर्मल होऊ लागले. त्याने गालात झुकून तिच्या चेहऱ्याला पाहिलं. तशी ती लाजून हसत त्याच्या कुशीत शिरली. त्याने हसत तिला घट्ट कवटाळून घेतलं. लाजून लाजून गाल टोमॅटोसारखे लाल झाले होते. त्याने त्याच्या मोबाईलमध्ये दोघांचे सेल्फी काढले. लग्नाच्या गडबडीत दोघांनी आपापल्या मोबाईलमध्ये एकदासुद्धा दोघांचा सेल्फी काढला नव्हता आणि दोघांनाही जास्त फोटोची सवय नसल्यामुळे एवढे लक्षात सुद्धा आलं नाही. आज दोघेही कमालीचे सुंदर दिसत होते म्हणून एक गोड आठवण त्याने त्याच्या कॅमेऱ्यामध्ये कैद केली. त्याने ब्लॅक कलरचा सूट घातला होता. त्यात खूपच हँडसम आणि आकर्षक दिसत होता. त्याचा फेवरेट कलर ब्लॅकच होता. सौम्याचं आवरलं तसं तिघेजण बाहेर आले. ध्रुव गेलेला पुन्हा घरी आला होता. तू गेला होता, पुन्हा कसं काय आला? कबीर त्याच्याकडे बारीक नजर करत म्हणाला. त्याच्या हातात काहीतरी कागद होते. ते कागद तो त्याच्या कोटमध्ये व्यवस्थित ठेवत होता. दादाने पाठवलेला आहे. महत्त्वाची वस्तू घरात ठेवून तिथे पोहोचलो. मग काय, पुन्हा येता येत नव्हतं. मला तर तू ड्रायव्हर आणि दादाने नोकर बनवून टाकले आहे. माझ्या लग्नात तुम्हा दोघांना किती काम लावतो बघाच तुम्ही. ध्रुव वैतागून ड्रायव्हरकडून गाडीची चावी मागत म्हणाला. कारण आता तिघेजण निघालेच होते. त्यांच्यासोबतच तो जाणार होता. अवंती, कबीर, ध्रुव, सौम्या एकत्र कारमध्ये होते. ध्रुव ड्राईव्ह करत होता. सौम्या त्याच्या बाजूला आणि बाकी दोघं मागे बसले होते. दादा, पहिले लग्न करायला तुला एक सुंदर मुलगी तर भेटायला पाहिजे ना, सौम्या खिकी हसत म्हणाली. अवंतीसुद्धा हसत चेहऱ्यावर हात ठेवते. का? काय कमी आहे माझ्यात? एक तर माझ्या मागे मुलींची लाईन लागते, पण मी भाव देत नाही. ध्रुव मिरर सेट करत स्वतःच्या तोऱ्यात म्हणाला. तुझ्यात काही कमी नाही आहे, पण तुझा रूडनेसपणा जेव्हा कमी होईल ना तेव्हाच तुझ्याजवळ मुलगी येईल ना, सौम्या भुवया उंचावत त्याला त्याच्याकडेच बघत म्हणाली. त्यावर त्याने डोळे फिरवले आणि रस्त्यावर कॉन्सन्ट्रेट करू लागला. काल आणि आज 2 दिवस मोबाईल हातात घेतला तरी उघडला नव्हता, पण आज थोडंसं त्याला निवांत वाटलं म्हणून त्याने मोबाईल उघडला आणि चेक करू लागला. अवंतीने त्याला एक नजर पाहिलं आणि समोर बघू लागली. जसं जसं वेन्यू जवळ येत होता तसं तसं अवंतीच्या मनातली घालमेल वाढत चालली होती.
असा व्हेन्यू किंवा तिथे येणारी लोक ही तिच्यासाठी खूप नवीन असणार होती. अशा वातावरणात ती कधीच वावरली नव्हती. मोठ्या मोठ्या बिझनेसमॅनशी बोलणं किंवा त्या जागी काही एटिकेट्स पाळण्याची तिला सवयच नव्हती. आपल्या वागण्यातून काही चूक होणार नाही ना, कबीर किंवा घरच्यांना आपलं काही खटकणार नाही ना, अशी भीती सतत मनात होती. त्यामुळे चेहऱ्यावर हसू येतच नव्हतं. सगळेच विचार डोक्यात येऊन श्वास जड होऊ लागले. तिने दीर्घ श्वास घेतला आणि एकदा खिडकीकडे पाहत मान खाली घेतली. सगळेच विचार डोक्यात येऊन श्वास जड झाले होते. तिने दीर्घ श्वास घेत एकदा खिडकीकडे पाहत मान खाली घातली. कबीरने तिचा हात आपल्या हातात घेतला. तिच्या हातावरूनच तिच्या मनातली चलबिचल त्याला जाणवत होती. त्याने तिच्याकडे एक नजर पाहत काय असं इशाऱ्यातच विचारलं. तिने काही नाही अशी मान हलवत त्याच्या मिठीत सामावत बाहेर बघू लागली. तोही पुढे काही बोलला नाही. थोड्या वेळातच त्या आलिशान 5 स्टार हॉटेलच्या पार्किंगमध्ये त्यांची गाडी थांबली. ती बाहेर कावऱ्या-बावऱ्या नजरेने बघत होती. अवंतीने दार उघडण्यासाठी हात लावलाच होता की कबीरने तिचा हात धरला. तशी ती त्याच्याकडे प्रश्नार्थी नजरेने बघू लागली. ध्रुव, तू सौम्यासोबत पुढे जा, आम्ही येतो. जस्ट 10 मिनिट्स, कबीरने अगदी शांत आवाजात सांगितलं. दोघांनी मान हलवली आणि दोघेजण गाडीच्या बाहेर निघून गेले. त्याने अवंतीचा हात स्वतःजवळ घेत त्यावर ओठ टेकवले. ती एकटक त्याच्या डोळ्यात बघत गोड हसली. हे रिसेप्शन आपल्या वेडिंगचा एक पार्ट आहे. कोणत्याही गोष्टीचा दर्पण घेऊ नकोस. तुला या वातावरणाची सवय नाहीये, कुठल्या गोष्टीचा अनुभव नाहीये, पण एक विचार असाही कर, पुढे जाऊन तुला तुझं करिअर, फ्युचर यासाठी तरी स्वतःला या सगळ्यात इन्व्हॉल्व करावं लागेल. चांगल्या लोकांशी ओळख वाढवणं, स्वतःचा फायदा बघणं, हे सगळं शिकायची हीच वेळ आहे. असं समज आज तर सगळे आपापल्या चांगल्या मॅरिड लाईफसाठी विशेष देणार आहेत. सो डोंट बी नर्वस, कीप युअर माइंड काम. मी सोबत असताना घाबरण्याची काहीच गरज नाही आहे. मी तुला 1 मिनिटसुद्धा एकटं सोडणार नाही आहे, तो तिच्या गालावर हात ठेवत प्रेमाने समजावत म्हणाला. ती एकटक त्याच्याकडेच बघत होती. मनात विचार सुरू होते, पण तो आपल्यासोबत असणार आहे ही भावना मनाला सुखावून जात होती. मनातली भीती थोडी थोडी कमी होत होती. त्याने पुढे येऊन तिच्या कपाळावर ओठ टेकवले. तसं ती अजूनच रिलॅक्स फील करू लागली. त्या हॉलमध्ये दोघांची एंट्री होताच सगळीकडे अंधार पसरला आणि फक्त त्या दोघांवरच आता स्पॉटलाईट होती. सगळे गेस्ट आलेच होते. जसा अंधार पडला तशी सगळ्यांची नजर त्या स्पॉटलाईटवर गेली आणि सगळ्यांचे लक्ष हळूहळू पाऊल टाकत आतमध्ये येणाऱ्या कपलकडे गेलं. त्या अंधारातून पूर्ण कार्पेटवर फॉग पसरू लागला. जागोजागी गुलाबी आणि गोल्डन व्हाईट अशा आर्टिफिशियल फुलांची सजावट केली होती. मागे सॉफ्ट म्युझिक सुरू होतं. पांढऱ्या शुभ्र धुऱ्याला बघून अवंतीचे डोळे किंचित आश्चर्यचकित झाले होते. कुठल्या तरी स्वर्गात आपण फिरत आहोत असंच फील झालं. पहिल्यांदा तिने असं काही पाहिलं होतं, तर डोळे आश्चर्याने भरले होते. अजून तिची नजर वर गेलीच नव्हती, म्हणून समोर किती लोक आहेत हे सुद्धा कळत नव्हतं. अंधार असल्यामुळे कोणाचे चेहरेसुद्धा दिसत नव्हते. सगळ्यांच्या नजरा त्या जोडीवर खिळल्या होत्या, कारण होतीच तशी दिसायला. नव्या नवरीचे रूप आणि हँडसम नवरदेव आज सगळ्यांना वेगळाच भासत होता. कितीतरी वेळ कबीरला पाहिलं होतं, पण आज हळदीच्या पाण्याने त्याचा रंग, रूप आणि चेहऱ्यावरचं तेज वेगळंच जाणवत होतं. अनुराधा आणि केशव भारावलेल्या नजरेने आपल्या मुलाला आणि सुनेला बघू लागले. कबीरने अवंतीला कमरेतून हाताने विळखा घालत स्वतःजवळ घट्ट पकडून घेतलं होतं. तशी ती बावरून इकडे तिकडे बघू लागली. आत्ता कुठे ती त्या फॉगमधून लक्ष काढून आसपास नजर जाऊ लागली आणि चेहऱ्यावर थोडीशी भीती पसरली. तिने त्याचा कोट एका हाताने घट्ट पकडून धरला. कीप स्माइलिंग, तू हसल्यावरच आपले फोटो छान येतील. अँड रिलॅक्स. कबीर हलक्या आवाजात प्रेमाने तिच्याशी बोलत होता. अवंतीच्या अंगात थोडं कंपन जाणवून येत होतं, पण कबीरच्या स्पर्शात एक अशी जादू होती की ती स्वतःला नॉर्मल ठेवू लागली. तिने दीर्घ श्वास घेतला आणि एक नजर त्याच्या डोळ्यात पाहिलं. तो किंचित हसत तिलाही डोळ्यानेच रिलॅक्स राहण्याचा इशारा करतो तसं तिने आपला सगळा आत्मविश्वास एकवटून त्याच्यासोबत हळूहळू पावलं टाकू लागली. ते जसे पुढे पुढे येत होते तसं वेलकम करण्यासाठी डान्स टीम त्यांची कला दाखवत होती. अचानक त्यांच्यासमोर डान्स चालू झाल्यामुळे अवंती गोंधळून गेली होती. ती डोळे थोडेसे मोठे करत समोर असणाऱ्या मुलींना बघू लागली. खूपच सुंदर एका कलरचे त्यांचे ड्रेस होते आणि त्यात त्यांची एक एक मूवमेंट खूपच स्मूथली जात होती. गाणंसुद्धा सुंदर चालू होतं आणि त्या गाण्यावर त्या मुली खूप सुंदर नृत्य करत होत्या. सगळ्यांच्या नजरा त्या मुलींवरच स्थिर होत्या. जसा त्यांचा डान्स संपला आणि त्याचबरोबर दोघेजण त्या हॉलच्या मध्यभागी आले, तसंच सगळ्यांनी जोरजोरात टाळ्या वाजवत दोघांचं स्वागत केलं. अमित आणि हेमासुद्धा त्यांच्याजवळ आले. तसे तिकडून
केक कटिंगसाठी मोठा केक 2 स्टाफ घेऊन येत होते. अवंतीच्या डोळ्यात फक्त एक प्रकारची नवलाई होती. कुठे ती छोटा 1-2 किलोचा केक पाहणारी होती, पण हा 10 लेअरचा केक बघून तर तिचे डोळे चक्रावले होते. हा सगळा केकच आहे का? खालचं खोटं आहे? ती हळू आवाजात त्या मोठ्या केकला बघत म्हणाली. हो, पूर्ण केक. कुठलाही बेस खोटा नाहीये. तो मंद स्मित करत तिच्या प्रश्नाचं उत्तर देत म्हणाला. तिने प्रश्न विचारला त्यातच कळून आले त्याची अवंती कुठे हरवली नाहीये. त्याला लगेच जाणवलं. तिच्या मनाला प्रश्न पडला आणि तिने लगेच बोलून दाखवला. हीच तर त्याची अवंती होती. केक दोघांसमोर आला तसं स्पॉटलाईट बंद होऊन पूर्ण हॉलमध्ये पांढरा शुभ्र प्रकाश पडला. पायाखाली अजून पांढरा धूर फिरत होता आणि आता तिची नजर पूर्ण हॉलमध्ये गेली तर खूप सारे लोक तिला दिसत होते आणि सगळ्यांची नजर फक्त दोघांवरच होती. तिची नजर एकदम आता कावरी-बावरी झाली होती. तिने नजर खाली ठेवली आणि मनातल्या मनात उलटे काउंट करत स्वतःचं मन शांत करू लागली. चला पटकन केक कट करून घ्या. तुमच्या वेलकमसाठी सगळ्यांनी खूप तयारी केली आहे. सगळ्यांना डान्स करायचा आहे. त्याचबरोबर तुम्हा दोघांनाही डान्स करायचा आहे. अमित दोघांजवळ येत नाईपतेत म्हणाला. डान्स? अवंती थोडी मोठ्याने बोलत डोळे मोठे करत म्हणाली. हो, जास्त नाही, 2-3 स्टेप्स कर. हेमा हसत म्हणाली. नाही, मला येत नाही. ती लगेच गोंधळून बडबड करू लागली. जणू तिला कोण शिक्षा देणार आहे अशी तिची रिॲक्शन होती. समोरच्या लोकांची भीती जरी असली तरी स्वभाव मात्र तिचा तसाच राहणार होता. जे मनात आलं ते बोलायला बिलकुल घाबरत नव्हती. म्हणजे समोर कोण आहे की नाही त्याचेही तिला आता भान राहिलं नाही. शांत रहा, हळू. तिची रिॲक्शन बघून कबीरला हसूच आलं. आजची कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच सुंदर कथा ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.